आता सध्या हा नंदी संतोष शेठ तोडकरनी खरेदी केलेला आहे. किती दिवस अगोदर खरेदी झालेली आहे कोणालाच माहिती नाही. आता ही खरेदी शेठने जवळपास महिनाभर पूर्वी केलेली आहे. कितीला दिलंय दादा बिल? भरपूर बिनजोड झालेले याचे. सलग त्याच्या 15 बिनजोडचा मानकरी. बरंच मोठ्या रकमेवर सुद्धा यांनी बिनजोड केलेले. काय वाटतं, मल्हार आणि सुंदर नंतर मुंबईला बिनजोड गाजवेल का? शेठचा घरचा साज पळताना दिसेल का? मल्हार किंवा सुंदर सोबत अजिगर पळताना दिसेल का? नक्कीच लवकरच घरची गाडी पाळणार आहे. ते आता मैदान जाहीर झाल्यावर लवकरच सगळ्याला कळण आता कोणत्या मैदानात गाडी पळवणार आहे म्हणून. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण आलेलो आहे जालना जिल्ह्यात. जालना जिल्ह्यातील विठ्ठल माळकेसरी या मैदानात माग एक नंदी बघत असाल, जिगर 11-11. या नंदीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. या जिगरनं सध्या मराठवाड्यात धुमाकूळ घातलाय. जाईल त्या मैदानात फायनलला पात्र ठरतोय. आणि जे मराठवाड्यात सगळ्यात मोठं रकमेचं मैदान झालं होतं, त्या मैदानात द्वितीय क्रमांकाचा मानकरी हा जिगर. संतोष शेठ तोडकर यांची नवीन खरेदी, याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. दादा, कुणाचा आहे आनंदी? आता सध्या हा नंदी संतोष शेठ तोडकरनी खरेदी केलेला आहे. आता सध्या त्यांच्या नावाने चालू आहे पळवणं. त्यांच्या नावानेच पोहतोय. हो सध्या. दादा, तुमचा परिचय करू द्या सर्वप्रथम. मी विठ्ठल दांडगे, राहणार वरुड काजी, छत्रपती संभाजीनगर. आत्ता सध्या जिगर तुमच्याकडे सांभाळायला आहे? हो, आमच्याकडेच सध्या जिगर. सध्या शेठ म्हणीन जर लोक तुमच्याकडे तर लोक तुम्ही मैदान करा म्हणे. दादा, किती दिवस अगोदर खरेदी झालेली आहे कोणालाच माहिती नाही. आता ही खरेदी शेठने जवळपास महिनाभर पूर्वी केलेली आहे. शेठने ती खरेदी आम्ही मराठवाडा केसरी मैदानाला पळलो होतो, तिथं खरेदी केलेली. मराठवाडा केसरी मैदानात त्याची विक्री झालेली. हो. कितीला दिलंय दादा बिल? आता ते रकमेचा तर शेठचं तुम्हाला इतिहास माहिती आहे. नंदीची किंमत करायची नाही आणि इतिहासानुसार किंमत तगडीच घेतलेली. म्हणजे विक्रमी विक्री विकली. विक्रमी विक्रीला. हो. दादा, या जिगरचा थोडा इतिहास सांगा. आतापर्यंत किती ठिकाणी फायनलला राहिलेला? आता लोक हा 3 मैदानात फायनलला 2 नंबरचा मानकरी झालेला आहे. तीन ठिकाणी. हो. आणि आज गट काढलेला आहे. आता सेमीला जाणार आहे खाली आम्ही. दादा, या वासराचे आदात असताना बरेचसे व्हिडिओ व्हायरल झालेले बिनजोडचे, त्याबद्दल काय सांगाल? बिनजोडचे म्हणजे तो अतिशय वेगवान गतीने पळतो. आणि आता लोक समजा बिनजोडला आम्ही दोन्ही खांदी हाकलला त्याला, तर दोन्ही खांदे आता लोक एका पण नंदीला कमी नाही पडलेला. तो पब्लिक असो का आतून असो, भरपूर बिनजोड झालेले याचे. सलग त्याच्या 15 बिनजोडचा मानकरी. आता लोक गाडी पडलेली नाही त्याची बिनजोडला. बऱ्याच मोठ्या रकमेवर सुद्धा यांनी बिनजोड केलेले. हो, भरपूर 51,000 रुपयावर बिनजोड खेळलेलो आहे मी याच्यावर. काय वाटतं, मल्हार आणि सुंदर नंतर मुंबईला बिनजोड गाजवेल का? नक्कीच टॉपला पळणार. त्यांच्या नंतर शेठचं नाव कायम टॉपला ठेवणार. दादा, बऱ्याच दिवसापासून विक्री झाली, पण कोणालाच माहित नव्हतं संतोष शेठ तोडकर यांनी घेतलेली आहे म्हणून. गुपित ठेवण्याचं रहस्य काय? शेठ म्हणीन जोपर्यंत वास तुमच्याकडे तोपर्यंत तुम्ही तुमच्या नावावर पावा, नाही तर माझ्या नावावर पावा, मला काही अडचण नाही म्हणे. पण आपण सहखुशीने शेठच्या नावाने वासरू चालू आहे पळवून. दादा, सध्या जिगरचं नियोजन कोण करतं, सेट करता की तुम्ही? आता शेठ तसे म्हणते तुम्हीच नियोजन करायचं, पण मग आपण एक शब्द शेठला विचारूनच नियोजन करीत असतो. दादा, आता इथून पुढचं नियोजन? आता इथून पुढचं नियोजन तर सध्या आपल्याकडे तर शेठ म्हणजे तुमच्या हिशोबानच नियोजन करायचं. पण मग तरी टॉपचे पैरा आहे, शेठच जुळून देतात तिकडे. दादा, आपल्या मराठवाड्यात सुद्धा मोठमोठाले मैदान होत आहे. काय वाटतं, एखाद दिवशी शेठचा घरचा साज पळताना दिसेल का? मल्हार किंवा सुंदर सोबत अजिगर पळताना दिसेल का? नक्कीच लवकरच घरची गाडी पाळणार आहे. ते आता मैदान जाहीर झाल्यावर लवकरच सगळ्याला कळण आता कोणत्या मैदानात गाडी पळवणार आहे म्हणून. नक्कीच टॉपची गाडी पळल. सध्या संतोष शेठ तोडकर यांचे दोन्ही नंदी सुद्धा टॉपला पळत आहे. हो, आता त्यांच्या नंतर समजा आता टॉपचं नाव काढणार म्हणलं तर जिगरच आहे शेठच्या दावणीला. आणि जिगर म्हणजे त्यांच्या नंदीत आता मल्हार झाला, सुंदर झाला, साई झाला. आता त्याच्यानंतर जिगर समजा आता लोक समजा जेवढ्या मैदानात जाईल समजा तर शेठला कधीच नाराज नाही करणार. दादा, पश्चिम महाराष्ट्रात पळणार आहे का जिगर? पश्चिम महाराष्ट्रात चालू आहे नियोजन मैदानाचं, पण मग सध्या तिकडं कसं आहे आता
पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान चालू आहे, त्याच्यामुळे सध्या आपल्या इकडंच मराठवाड्यातच पळवणं चालू आहे. आपल्यासोबत आहे त्यांची टीम. या टीम विषयी थोडी माहिती जाणून घेऊया. दादा, काय वाटतं या जिगरच्या भविष्याबद्दल? जिगरचं काय आता, जिगर पळत आहे अशी गतीने आदत वयात इतिहास करून ठेवलाय त्यांनी. तर बघू, शेठचं नाव चांगलं टॉपलाच राहणार. सध्या मराठवाड्यातला सगळ्यात टॉपचा आदात आहे. हो, सगळ्यात टॉप म्हणजे आदत वयात त्यांनी इतिहास करून ठेवलाय. मोठमोठ्या मैदानात फायनल. त्या मैदानात फायनल 2 नंबर केला त्यांनी मोठमोठ्या मैदानात. जिगर चर्चेत आला एकुडपाचूडच्या मैदानात 2 नंबर केला. तिथं कोण होता दादा त्याच्यासोबत? त्याच्यासोबत आमच्याच मित्राचा घरचा बैल होता, किस्मत आंबेगावचा. आम्ही त्याच्यामध्ये नियोजन केलं आणि आम्ही 2 नंबरचा मान पटकवला. तर तिन्ही फेरे पब्लिकने पळून 2 नंबरचा मान फेर झालतो आम्ही तिथं. धन्यवाद दादा मुलाखत दिल्याबद्दल. जिगरला आमच्या टीमकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद.